आज मातृदिन, मायवार. हालेलुया. Today is Mother's Day. सगळ्या आई एकदम खुश असतील. All the mothers should be happy today. हालेलुया. त्यांची सुज्ञ पोरं त्यांच्यासाठी आज काहीतरी गिफ्ट घेऊन येतील. And their wise children will bring them some gifts today. आणि आईला जर विचारलं बाबा आई तुला गिफ्ट काय पाहिजे, If you ask the mother what gift do you want, तर आई म्हणते बाबा तूच माझं गिफ्ट आहे. the mother says you are my gift देवानं दिलेलं गिफ्ट. and God has given me. मग देव आईला काय द्यायचं, So what do we give the mother? काय दिल्यानं आईचा आपण सन्मान करू शकतो, How can we honor the mother? काय केल्यानं आपण आईला आपल्या आपण देवाच्या वचनाप्रमाणे तिचा आणि सन्मान किंवा देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही तिचा मान राखू And शकतो. what should we do so that we honor according to the word of God? कशा पद्धतीने मायवार साजरा How करायचा, should we celebrate the Mother's Day? कशा पद्धतीने पितृवार फादर्स डे साजरा How should करायचा, we celebrate the Father's Day? आणि कशा रीतीनं प्रत्येक दिवस साजरा And करायचा. how should we celebrate each day? प्रत्येक दिवस देवाने नेमलेला आहे. And every day is appointed by आणि त्या God. प्रत्येक देवाने नेमलेल्या दिवसामध्ये मनुष्याने काहीतरी खूप घुसवलेलं आहे. But in every day man has done something wrong. चॉकलेट डे घुसवलेला आहे, And they put chocolates there. फ्रेंड्स डे घुसवलेला आहे, And they put friendship day. रोज डे घुसवलेला They आहे, put Rose Day. मदर्स डे घुसवलेला And आहे, they put Mother's Day. फादर्स डे घुसवलेला And there's आहे, Father's Day. फ्रेंडशिप डे घुसवलेला There's आहे. Friendship Day. हालेलुया. Hallelujah. बरेच काय डे घुसवलेले आहे. There's many days. आणि या सगळ्या डेजचं जर कॅल्क्युलेशन किंवा आम्ही त्याचा अभ्यास जर केला, And if you calculate and study all these days, त्या सर्वाचं जे महत्व जे सर्व जे केलेलं आहे, या सर्व गोष्टीचा आर्थिक गोष्टीशी संबंध आहे. and all these days are connected to the financial things. ते व्यापारी जे लोक असतात किंवा प्रोडक्शन करणारे कंपनीचे जे लोक असतात, And people who are businessmen or producers, तर त्यांनी तयार केलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठल्या तरी पद्धतीने लोकांच्या गळी त्यांना उतरवायचं असतं. and they want to sell and market those products to the people in some way. मग त्यांना कस्टमरला ते किंवा ग्राहकाला इमोशनल करायचं. And so they put an emotional card to the buyers. मग मदर्स डे आला, And there's Mother's Day. मग मुलांना इमोशनल करायचं, मुलींना इमोशनल करायचं. And so they make children emotional. आज आई आज मायवार आहे. And it's Mother's Day today. मग फादर्स डे ला पण तसंच आहे. For Father's Day it's the same. फ्रेंडशिप डे ला पण तसंच आहे. Friendship Day is the same. एकदा आम्ही एक अशी चर्चा करत होतो उद्योगावर. And today once I was discussing about business. हे प्रोडक्शन करणारे लोक कशा रीतीनं आणि त्यांची स्ट्रॅटेजी तयार करतात. And how the people who manufacture develop the strategy. त्यांच्या मार्केटिंगचे सगळे लोक त्यांची दरवेळेला मीटिंग असते. And the marketing team has a meeting. आणि मग त्या कशा रीतीनं आपलं प्रोडक्ट खपलं जाईल, And how a product will be sold. कशा रीतीनं त्याचा खप वाढेल किंवा ते आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचलं And जाईल. how will the sales and revenue grow and it will reach the people. मग का टूथपेस्ट कंपनीचा त्यांनी एक उदाहरण दिलं. So they gave an example of a toothpaste आणि company. मग अनेक प्रकारच्या टूथपेस्टच्या कंपन्या बाजारामध्ये आल्यात. And there are many companies who manufacture toothpaste. जुने जे नामांकित होते त्यांचा जरा आणि ते थोडे मागे पडू लागले. And the old ones started falling back. मग आता त्यांची चर्चा चालू झाली की काय करायला पाहिजे. And they were discussing what should we do. मग त्यातले त्यांच्या टीम मधले एकाच्या डोक्यात आयडिया आली. And so one of the marketing person had an idea. त्यांनी सांगितलं की आपण टूथपेस्टचं जे तोंड आहे ते पूर्वीपेक्षा जे पूर्वीचं जे छोटं ते जरा मोठं करूयात. And we will enlarge the radius of the mouth of the tube. मग असं केल्याने काय होणार आहे. So what should we what मग will ती happen? छोटी मुलं ती जास्त पेस्ट घेतात नेहमी. And the small children take a lot of paste. तोंड मोठे केल्यानंतर अजून वापरली जाईल. And if you increase the radius, the toothpaste should be used more. जेणेकरून पेस्ट महिनाभर चालायची ती 20 दिवसच चालणार. And so the paste that was used for a month would be get over in 20 days. मग संपली की पुन्हा आणायची. So after it gets so you should buy it म्हणजे again. त्यांचं प्रोडक्ट वापराय म्हणजे जास्त प्रमाणात खपणार आहे. So that the products would be sold in a much higher म्हणजे volume. प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी आम्ही पाहतो व्यापाऱ्यांचं काहीतरी एक कॅल्क्युलेशन आहे, आर्थिक धोरण आहे. And to celebrate each day, all the businessmen have some financial calculations पण behind it. देव जेव्हा आम्हाला सांगतो But when God tells us, त्यावेळेस एक कॅल्क्युलेशन आहे. there's one calculation there. तुमचं कल्याण व्हावं, And you will be blessed. तुम्हाला सार्वकालिक जीवन You will get the मिळावं. eternal life. प्रियानो ते जे कॅल्क्युलेशन आहे तकलादो आहे. And that calculation is feeble. पण देवानं केलेल्या योजनेचा जे आम्ही पाहतो कॅल्क्युलेशन जे आहे ते सर्व काळ टिकणार But the आहे. calculation of plan of God is eternal. मग देवानं नेमलेल्या या दिवसामध्ये So the day that God has appointed, रोज जर मी मदर्स डे साजरा करतो, we celebrate every day the Mother's रोज Day. जर मी फादर्स डे साजरा We करतो, celebrate Father's
Father's Day तर every day. त्याचं बेनिफिट आहे And that's the benefit. आणि देवानं दिलेले ते बेनिफिट आहे And that is the benefit मुले given by काय God. ठराविक दिवशी ते करू नका So you should not celebrate on a specific day. रोज ते करा You should celebrate every day. आई वडिलांचा सन्मान केल्याने काय होतं What will happen if you honor mother and father? वडिलांचा बोध ऐकल्याने काय होतं What will happen if you listen to teaching of your मुलांना ते तुम्ही father? आत्मसात करणं गरजेचं आहे And the children should listen to it. 10 आज्ञेमधल्या 5व्या आज्ञेमध्येच ते सांगितलेलं And the आहे 5th commandment it says, जर तू ते केलंस if you do that, तर तुला काय मिळणार what आहे will you get? जर तू त्याप्रमाणे वागलास If you act in that way, त्या आज्ञेप्रमाणे जर तू केलंस if you walk by that तर commandment, काय तुला मिळणार what will आहे you get? वाचा अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 16 वचन Deuteronomy 5 and 16. 10 आज्ञेतली 5वी आज्ञा काय लिहिली पहा सिस्टर एक 5च मिनिटं घेतो मी सुनीता सिस्टर तुझा देव परमेश्वर तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केली आहे याने तुला काय केलेली आहे आज्ञा केली आहे. आज्ञा केली आहे जो मजवर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो असं कोण म्हणतं परमेश्वर. परमेश्वर म्हणजे कोण म्हणतो प्रभू येशू म्हणतो येशू काय म्हणतो जो मजवर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो मग वाचा काय लिहिलंय तदनुसार आपला बाप व आपली आई आपला बाप व आपली आई यांचा मान राख. यांचा मान राख कधी मान राख आज किती तारीख आहे 12 तारीख 12 मे म्हणजे दरवर्षी आपण हाच दिवस साजरा दुसराच रविवार ना हा दर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण मदर्स डे साजरा We करतो celebrate Mother's Day on the second Sunday of every May month. मग मान राखायचं म्हणजे कधी राखायचा So when should you honor them? मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी Only on the second Sunday of वचन May? ऐकल्यानंतर Only when you listen to the word? असं आहे का ते It's like that. नाही प्रियानो रोज आणि ते आम्हाला करायचं Every आहे day you should honor. तो आपला बाप व आपली आई यांचा मान राख देवा Honor your father and mother. त्याने काय होणार आहे वाचा What will happen? मोठ्याने म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर जो देश तुझा देव परमेश्वर तुला देणार आहे त्यात तू चिरकाल राहशील. आता नव्या जुन्या करारामधलं तो देश आहे वचन दत्त देश आता नव्या कराराप्रमाणे जो देश कुठला देश तुम्हाला आणि मला देव देणार आहे सार्वकालिक वतन स्वर्गाचं ठिकाण हालेलुया सगळ्यांना कळतंय का हालेलुया जरा जोरात म्हणा हालेलुया Hallelujah. म्हणजे तुमचं ते सार्वकालिक ब्रदर तिथंच थांबा जरा मी सांगितल्याशिवाय काय बदलू नका पटपट वाचायला म्हणजे पुन्हा एकदा वाचा ते आपला बाप व आपली आई यांचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देणार आहे त्यात तू चिरकाल राहशील पुढे काय लिहिलंय आणि तुझे कल्याण होईल हालेलुया मदर्स डे साजरा केल्यानंतर एवढा मोठा फायदा आहे And there's such a big benefit if you celebrate Mother's Day. काय तुम्हाला मिळणार जो देश तुझा देव परमेश्वर तुला देते त्यात तू कसा राहशील चिरकाल राहशील म्हणजे मुलांनो तुमचं सार्वकालिक वतनामध्ये प्रवेश होणं त्याच्यामधला हा एक महत्वाचा भाग आहे की आपला बाप व आपली आई यांचा मान राख हालेलुया फक्त 12 मेला नाही किंवा दुसरा रविवारी मे महिन्याच्या नाही तर रोज ते करायचं आहे हालेलुया रोज तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मुलांना तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला ते वतन मिळणार आहे म्हणजे तुमचं काय होणार आहे कल्याण हालेलुया कल्याण असो कोणी म्हटल्यानं कल्याण होत नाही हालेलुया कल्याण असो तुझं कल्याण हो असं होत नाही तुझं कल्याण होईल फक्त तो अधिकार बोलण्याचा आमच्या देवाकडे तो आहे आणि तोच ते बोलतो आणि ते तुमचं कल्याण साधण्यासाठी तो तुम्हाला मार्ग सांगत असतो हालेलुया And he only the authority to bless belongs to the Lord and he only tells you to the path to blessings. एफिसकराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये सगळ्यांना आम्हाला पाठ आहेत वचन Ephesians 6:1. वाचा मुलांनो आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना कशामध्ये माना प्रभूमध्ये मुलांनो And children follow your mother and father in the Lord. मुलं आता कोण मुलं आहेत And who all are children? जे वयस्कर आई अजून हयात आहे की असे किती लोक आहेत मग सगळेच मुलं आले ना बरोबर आहे का नाही
Everyone are children to their parents. कदाचित तुम्ही 50 वर्षे असेल 60 वर्षे असेल पण तुमची आई आहे हयात आहे देवाच्या कृपेनं. असे किती सगळे लोक आहेत हात उंच करा. मग तुम्ही सगळे कोण झालात आईच्या दृष्टीने मुलं झाला. तुम्ही देवाच्या दृष्टीने कोण झालात मुलं झाला. हालेलुया. मग सगळ्यांसाठी आहे. मुलांनो वाचा. आपल्या आई बापांची आज्ञा आपल्या आई बापांची आज्ञा प्रभूमध्ये माना प्रभूमध्ये माना कारण हे योग्य आहे. कारण हे काय आहे योग्य आहे. हा म्हणजे मदर्स डे फादर्स डे तुम्ही रोज सेलिब्रेट करा. हे कसं आहे योग्य आहे. योग्य आहे. हालेलुया. योग्य आहे. पुढे काय लिहिले वाचा. आपला बाप व आपली आई आपला बाप व आपली आई यांचा मान राख यांचा मान राख. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. कशी आहे ती आज्ञा पहिली आणि कशी आहे वचनयुक्त म्हणजे वचनानं भरलेली वचनानं असलेली वचनाप्रमाणे वचनयुक्त. हालेलुया. की ज्याच्यामध्ये ते घातलेले वचनामध्ये ते आहे वचनयुक्त आज्ञा आहे. आज्ञा कशी आहे वचनयुक्त आहे. हालेलुया. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. पुढं यासाठी की तुझे कल्याण व्हावे. परत आलं तुझं काय व्हावं कल्याण व्हावं व पृथ्वीवर दीर्घायू असावे. व पृथ्वीवर तू कसा असावा दीर्घायू. दुसरा बेनिफिट. पहिलं काय सांगितले स्वर्गाचं राज्य मिळेल कल्याण होईल. आता तिसरा बेनिफिट काय तू दीर्घायू असावं. हालेलुया. दीर्घायुष्य त्याचं कशामध्ये ते गोपित येते ते तुमचं गोपित ते आई वडिलांचा मान राखल्यानं आई वडिलांची आज्ञा पाळल्यानं आहे. हालेलुया. आमेन. है की नाही फायद्याच्या गोष्टी. जगातले डे साजरे नेमणारे लोक त्यांचा फायदा बघतात आणि ज्यानं तुमच्यासाठी दिवस नेमलाय तो तुमचा फायदा बघतो. हालेलुया. आमेन. मग तुमचा फायदा बघणारा देव मोठा का जगातले लोक मोठे. कोण मोठा आहे जोरात म्हणा कोण मोठा आहे. मग देवानं सांगितले त्याप्रमाणे करायचं. तर पुढचा आशीर्वाद काय नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 9 वचन वाचा. मग आपण इथं थांबणार आहोत. माझ्या मुला सगळीकडे काय माझ्या मुला. हालेलुया. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको. आपल्या आईची शिस्त सोडू नको. कारण ती तुझ्या शिराला भूषण. कारण ती तुझ्या शिराला भूषण. शिर म्हणजे काय मस्तक म्हणजे काय तुझ्या शिराला काय ते भूषण म्हणजे सन्मान आहे. हालेलुया. आमेन. आम्ही पाहतो घरंदाज काय समाजामध्ये मी पाहतो पगडी काय भूषण आहे. हालेलुया. पगडी काढून कुणाच्या तरी पायावर ठेवणं म्हणजे काय होणं त्याच्यासमोर आणि आपलं सगळं काय त्यासमोर ठेवणं आहे शरण जाणं आहे की बाबा ते प्रियानो हे योग्य नाही. पण ते काय ठिकाणी मी पाहतो ती पगडी तो सन्मान आहे. ते तुमच्या शिराला काय भूषण आहे प्रिया काय आहे आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको. तुझ्या शिराला ते काय आहे भूषण आहे. हालेलुया. आमेन. नवरा जसा शेला पागोटे लिहून स्वतःला अलंकाराने भूषित करतो म्हणजे तो स्वतःला शोभवतो कसं शेला पागोटे लिहून. हालेलुया. तसं ते आईचं शिस्त वडिलांचा बोध ऐकणं मुलांना तुमच्या शिराला भूषण आहे. आणि पुढं काय लिहिलंय व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. हालेलुया. जरा जोरात म्हणा मी एकटाच म्हणतोय हालेलुया. हालेलुया. हार काय करतो प्रियानो हार मनुष्याचं शोभा वाढवतो. आणि जो हार त्या व्यक्तीने घातलेला आहे त्या हाराच्या क्वालिटीवरनं त्या माणसाचं आम्ही पाहतो पत लक्षात येते. आमेन. हिऱ्यांचा हार घालणारा जरा वेगळा दिसतो राजासारखा. आमेन. आणि तुम्ही राजे आहात. तुम्ही राजे कशा रीतीने का होणार आहात तर आपल्या बापाचा बोध ऐका. आपल्या आईची शिस्त सोडू नका म्हणजे तुमच्या शिराला ते भूषण असणार आहे. तुमच्या गळ्याला ते काय असणार आहे हार असणार आहे. हालेलुया. तुम्ही राजा समजता की नाही. एका बोधकथेमध्ये एकदा एका व्यक्तीनं मुलांना मोटिवेट करण्याचे जे कोर्स असतात किंवा जे सेमिनार असतात त्याच्यामध्ये सांगितलेली ती कथा आहे. बोल की. In a story, in a parable, it was told to motivate children. तर तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जंगलचा राजा जो सिंह आहे
And the king of the jungle is the lion. तो काही जंगलातल्या प्राण्यापैकी सगळ्यात ताकदवार किंवा सगळ्यात मोठा प्राणी नाही. He is not powerful or mighty among the animals of the jungle. सगळ्यात उंच असणारा प्राणी जर कुठला असेल तर जिराफ आहे. And the tallest animal is the giraffe. त्याची मान उंच आहे, तो उभा राहून आपलं मस्त झाडाच्या शेवटच्या टोकावरची पानं खाऊ शकतो. And his neck is so long that he can eat the leaves on the top of the tree. आणि चांगला वजनाने वगैरे जर कुठला प्राणी मजबूत असेल तर तो हत्ती आहे. If you see an animal stronger by weight, is the elephant. त्याच्या माने पाहतो आणि बाकीच्या सगळ्यात चपळ धावणारा कोण प्राणी आहे तर तो चित्ता आहे. And the one who runs very fast is the cheetah. आणि असे बरेच प्राणी की जे बुद्धीने फार हुशार आहेत. And there are many animals who are stronger by their minds. मग सिंहाला विचारलं, And it's what asked to the lion, तू जंगलचा राजा का आहेस? why are you the king of the jungle? हत्तीसारखा तू तर फार वजनदार नाहीस. You are not stronger like the elephant. हा जिराफासारखा तो उंच पण You are नाही. not tall like the giraffe. मग तू राजा कसा काय तुला म्हणतात जंगलचा? And why are you called the king of the तो jungle? तो काय म्हणतो सिंह? And what does he say? मी स्वतःला राजा समजतो. And I think of myself as a king. राजा ऍटिट्यूड वर न कळतो. And the king is by the attitude. हालेलुया. Hallelujah. आणि तो स्वतःला राजा समजतो आणि- म्हणून त्याचं ॲटिट्यूड सुद्धा तसंच आहे, त्याचं वागणं सुद्धा तसंच And आहे. he think of himself as the king, and that is why his attitude, his behavior तुम्ही is like जर that. स्वतःला राजे समजता You think of yourself as a king, तुमचं वागणं पण तसंच पाहिजे. and your behavior should be such. तो कदाचित त्या हत्तीसारखा स्ट्रॉंग नाही सिंह, Maybe he's not strong like the elephant, तो उंच पण नाही, not tall, पण तो स्वतःला समजतो मी राजा आहे आणि त्या पद्धतीने तो जगतो प्रिया. But त्या he thinks पद्धतीने of तो him- जंगलामध्ये वावरतो. but he thinks of himself as the king, and he walks around the jungle like that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुमच्या Hallelujah. शिराला ते भूषण, तुमच्या शिराला ते भूषण आहे, तुमच्या गळ्याला तो हार आहे, सन्मान आहे. And it would be like an ornament to your head and a chain to your neck. मग राजाचं गळ्यातले जे हार असतात कसे असतात, तो एकदम And how are the chains to the neck of the king? हिऱ्याचे हार, मोत्याचे हार, And they're studded with diamonds and आणि pearls. त्याच्यावरनं कळतं की तो राजा आहे. And from that we know he's the king. मग तुम्ही जर आपल्या आई वडिलांचा सन्मान करता, बापाचा बोध ऐकता, आईची शिस्त सोडत नाही, And if you honor your father and mother, listen to your father, not leave the order of your mother. तुम्ही राजे आहात. You are the kings. आणि ती माळ And that chain, तुमच्या राजेपणाला शोभून दिसणारी आहे. and it is suitable to your kingdom. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा. आपला मुलगा कसा जरी असला तरी आई आपल्या लेकराला म्हणते माझा राजा आहेस तू. And however बरोबर की the son is, the mother says that you are the king. वा, एकदम बाळका पोरगा असला तरी म्हणा वाघ आहे, वाघ माझा. And if it's a small child, still he says that he's the lion. मग तसं तुम्ही राहा. And you should stay like that. कसं राहणार आहात? And how should you stay? हा, आईची शिस्त सोडू नका. Don't leave the discipline of your mother. बापाचा बोध ऐका And listen to your teaching of your father. आणि रोज म्हणा. And say every day. आईला म्हणा हॅपी मदर्स डे. Say happy Mother's Day. आईला बापू वडिलांना म्हणा हॅपी फादर्स डे. Say to your father happy Father's हा Day. दिवस परमेश्वराने नेमलेला आहे God has appointed this आणि या day. दिवसामध्ये मला देवानी सांगितलेलं आहे, And God has told me today. बापाचा बोध ऐक, Listen to your teaching of father. आईची शिस्त सोडू नको. Don't leave the discipline of your mother. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. एकदा टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. आज मदर्स डे वर मेसेज देणार आहेत मंडळीच्या वडील सिस्टर सुनीता. त्यांना मी तो सांगतो पुढे या. टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. ख्रिस्त येशूच्या महान आणि गौरवी नावामध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत We करतो. welcome you all in the great and glorious name of our Lord Jesus Christ. आणि इथे असणाऱ्या सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा देखील देतो. And we congratulate all the mothers on Mother's Day. प्रियांनो, आज सर्वत्र आम्हाला माहिती आहे की मातृदिन साजरा होत आहे. Everywhere Mother's Day is getting celebrated. नाताळ, पुनरुत्थान दिन यानंतर जर मंडळीमध्ये जास्त गर्दी खेचणारा कुठला दिवस असेल तर तो आजचा मायवार आहे. And Christmas or Resurrection Day, after that, most people come to church for Mother's Day. सर्व जगामध्ये ही परिस्थिती असते. And it is situation all over the world. आणि प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये हा दिवस कुठेही नमूद केलेला नाही. And beloved, in the Bible, this day is not mentioned anywhere. मग हा आला कुठून? And where did it come from? आणि मग ह्याची जरा आपण इतिहास पाहूयात. And let's see the history of this.
20व्या शतकामध्ये In the 20th century, अमेरिकेच्या ॲना जर्विस या महिलेने आपल्या आईच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ एक सभा भरवली आणि हा दिवस साजरा केला. and a lady called Anna Jarvis in the United States, after the death of her mother, took a meeting in remembrance of her. आणि मग हळूहळू सर्व मातांनी जे बलिदान आपल्या लेकरांसाठी केलं त्याच्या स्मरणार्थ हा दिवस मातृदिन म्हणून जाहीर केला गेला. And slowly, the sacrifices done by all the mothers for the children, this day was named as Mother's Day. आणि मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून घोषित केला गेला. And the second Sunday of the month of May was celebrated as Mother's Day. हा दिवस जरी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेला नसला, If this day is not in the Bible, तरी देखील ह्या दिवसाचा औचित्य साधून निमित्त साधून and to take the auspiciousness of the day, मातांना आणि लेकरांना देवाच्या वचनातून बोध करण्याची संधी सर्व ख्रिस्ती मंडळ्या घेत असतात. and to teach the mothers or the children, all the churches of the world take this opportunity. आणि तीच संधी आपण देखील साधत आहोत. And this opportunity we are taking it today. प्रियांनो, आई म्हणजे जननी किंवा जन्म देणारी, And beloved, a mother is one who gives birth. आणि म्हणजे ती शारीरिक आई And she is the bodily mother. किंवा बायोलॉजिकल जैविक जी आई माता आहे. And she is the biological mother. परंतु तिच्या व्यतिरिक्त सुद्धा काही माता आहेत. But other than her, there are some mothers as well. पहिली आहे सावत्र आई. And first is a stepmother. प्रियांनो, ज्यावेळेस सख्या आईचं निधन होतं त्यावेळेस मुलं लहान असल्यामुळे पती दुसरं लग्न करतात आणि मग तिची जागा घेण्यासाठी एक आई येते. If the mother dies early, the father marries and there's some other mother for the child. आणि ती असते सावत्र आई. And that mother is stepmother. जरी ती सावत्र असली तरी तिने सख्या आईचं प्रेम त्या मुलाला देणं अपेक्षित असतं. And even if she is the stepmother, she is expected to give the love of a true mother. दुसरी आहे मानलेली आई. And the other one is the accepted mother. पौल तिमोथेला म्हणतो की वडील स्त्रियास माता मानून बोध कर. And Paul says to Timothy, speak to the fathers as the mothers. येशू देखील वधस्तंभावर असताना योहानाला आणि मरियेला पाहून योहानाला काय म्हणाला की पहा ही तुझी आई. And while Jesus was on the cross, he said to John, see, this is your mother. आणि मग काहींनी अशा माता मानलेल्या असतात. And some people have their accepted mothers. त्यानंतर आहे आत्मिक आई. And then is the spiritual mother. आम्हाला माहिती आहे येशूची आई मरिया ही कुमारी होती. And we know that the mother of Jesus Mary was virgin. आणि तिला पवित्र आत्म्याच्या छायेने ती गर्भरूप झाली आणि तिने येशूला जन्म दिला आणि ती माता झाली. And through the Holy Spirit she conceived, she gave birth to Jesus, and she became a mother. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. Beloved, God has given the Holy Spirit to you and me. आणि त्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस आम्ही एखाद्याला सुवार्ता सांगतो आणि त्याचं तारण होतं म्हणजेच आम्ही त्यांना आत्मिक जन्म दिला असे सिद्ध होतं. And when we tell the gospel to someone and they are saved, it means that we are giving them a spiritual birth. आणि म्हणून पौल पण म्हणतो की मला तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना होत आहेत. And so that is why Paul says that I have labor pains because of you. आता पौल काय स्त्री आहे का त्याला प्रसूती वेदना Is होण्यासाठी? Paul a woman that he goes through labor pains? परंतु तो आत्मिक दृष्ट्या म्हणत आहे. But he is saying spiritually. आणि म्हणून माता इथे शारीरिक माता सुद्धा आहेत आणि आत्मिक माता सुद्धा आहेत. And there's biological and the spiritual mothers also. शारीरिक माता ज्यांनी मुलांना जन्म दिला त्या, This biological mothers have given birth to the children. आणि सर्व आम्ही बंधू बहिणी सर्व मिळून आम्ही सर्व कोण आहोत? आत्मिक माता आहोत. And all of us brothers and sisters are the spiritual mothers. प्रियांनो, आई हे एक फक्त नातं किंवा ती एक पदवी नाहीये. And beloved, mother is not just a relation or a post. ते देवाचं एक सर्वोच्च पाचारण आहे. And that is the true highest calling of God. देवानंतर त्याच्यासारखी प्रीती करण्यासाठी प्रीती करणारी, काळजी करणारी, संगोपन करणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे आई. And other than God, if there is someone to love, someone to take care, that is the mother. आणि आईचं एक नातं एक वेगळंच नातं आहे ते मुलांसोबत. And there is a different relation of mother with the children. आणि ह्या आईविषयी जगात सुद्धा म्हटलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी. And it is written about the mother, it is said about the mother that it is the one who rocks the cradle. आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. And the one who is the king of the world, but he is the pauper without a mother. जर सर्व संपत्ती त्याच्याकडे आहे पण जर मायाने हात फिरवणारी आई नाही तर तो कसा आहे? भिकारी आहे. And if he has all the riches but doesn't have a mother who cares, he is a pauper. कारण का हो? But why is this?
कारण मुलांना घडवण्यामध्ये आईचा विशेष वाटा आहे. Because to develop a child, it is a special hand of a mother. तिचा मुलाचा वाटा त्या ठिकाणी आहे. And it is a bigger hand of a mother. त्याचप्रमाणे 9 महिने ती गर्भधारणेचे क्लेश सहन करते. And when she has to go through the pain of 9 months, प्रसूती वेदना ती सहन करते. she has to bear the labor pains. आणि एवढं असून सुद्धा ज्यावेळेस मूल जन्माला येतं, And after that, when the child is born, सर्व कष्ट सर्व दुःख ती विसरून जाते. and she forgets all the pain and the troubles. आणि अनेक त्रासांनी अनेक कष्टांनी ती आपल्या मुलांना वाढवते. And with all of pain and troubles, she grows the children. आणि ही अशी आई And such a mother, देवाच्या दृष्टीने सुद्धा ती खूप विशेष आहे प्रियांनो. in the eyes of the Lord also she is special. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना कमी समजलं जातं, In many places, women are counted lowly, परंतु देवाच्या दृष्टीने आई कमी महत्वाची नाही, तर ती विशेष आहे. but in the eyes of the Lord, a mother is not less important, but she is special. आणि विचार तुम्ही जरा अनुभवा किंवा विचार करा, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर एक प्रेमाने किंवा वात्सल्याने भरलेली मूर्ती किंवा व्यक्तिरेखा उभी राहते. And once you say the word mother, the image of a person who is filled with love and care comes in front of you. आणि तो शब्द ऐकताच मनाला एक वेगळा आनंद किंवा आल्हाद शांती प्राप्त होते. And when you say this word, you get a different kind of peace to your mind. आणि म्हणून एक शारीरिक किंवा आत्मिक आई ही भूमिका पार पाडत असताना A biological or a spiritual mother, while we are acting in this role, देव तिला त्याच्या वचनातून बोध करत असतो, शिकवत असतो. and God is teaching her through His word. आणि पर्यांनो ती काय शिकवण आहे ते आज आपण त्याच्या वचनातून पाहूयात. And today we will see what the teaching is. पहिलं वचन आपण वाचणार आहोत, स्तोत्रसंहिता याचा 127वा अध्याय आणि 3रं वचन. आईची कर्तव्य काय आहेत ते आपण इथं पाहत आहोत. स्तोत्र 127:3. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. Behold, children are a heritage from the Lord. The fruit of the womb is a reward. मातृत्वाचा आशीर्वाद या ठिकाणी नमूद केलेला आहे. And it is the blessing of motherhood. देवानी काय केलेलं आहे ते दिलेलं धन असं सांगितलेलं आहे. And it is written that it is a heritage, a treasure from God. त्या संततीची तुलना धनासोबत केली गेलेली आहे. And the children are compared to riches. मातांनो, तुमची मुलं तुमच्यासाठी काय आहेत? धन आहे, देणगी आहे देवाची. And beloved, your children are a gift, a riches from God. आणि धन म्हणजे काय आहे? पैसा आहे, मौल्यवान गोष्टी, दागदागिने, हे सर्व काय आहे? धन आहे. And what is treasure? It is your money, it is your jewelry. प्रियांनो, हे जगातलं धनाविषयी मी सांगते. And that is a riches of the world. आणि मग हे जगातलं जे धन आहे हे माणूस काय करतो? असं कुठेही टाकतो का? And does a man throw away his riches of the world? आता आम्ही इथे आलो तर आमचं पैसे दागिने असं वर टाकून आम्ही इथे आलेलो आहोत का? And have we come here just by throwing away all our riches openly? कुठे ठेवलेलं आहे ते? And where have we kept it? कुठे ठेवलेलं आम्ही? Where have we kept? कपाटामध्ये, एकदम आतल्या चोर कप्प्यात, तिजोरीमध्ये ते आम्ही काय करतो? कडी कुलपात सुरक्षित ठेवत And असतो. we have kept it in the safe locker in a cupboard in the house. त्या कधीच उघड्यावर ठेवल्या जात नाहीत. And we don't keep it in the open. उद्देश काय असतो? चोरी होऊ नये. And what is the motive? That it doesn't get robbed. आणि दुसरी गोष्ट ती सुरक्षित राहावेत. And second thing, it should be protected. दुसरी गोष्ट धनाबाबत काय असतं त्याचा आम्हाला हिशोब द्यावा लागतो. And second thing about the riches, we have to give an account of it. आम्हाला माहिती ती गोष्ट एका मालकाने त्यांच्या नोकरांना कोणाला 5, कोणाला 2 आणि कोणाला 1 नाणं दिलं. And we know the story that master gave his servant someone 5, someone 2, and someone 1 coin. आणि आल्यानंतर त्याचा त्यांनी काय घेतला? हिशोब घेतला. And after he came back, he took an account of it. प्रियांनो, देवाने आम्हाला दिलेलं धन म्हणजे आमची संतती आहे. And beloved, the money, the riches God has given us is our children. आणि मग ह्या धनाचं त्या सैतान म्हटलेल्या चोरापासून जर रक्षण करायचं असेल, And if we want to protect the riches from the devil, कारण तो काय करतो सैतान? चोरी, घात आणि नाश करायला येत असतो. and what does the devil do? He comes to steal and kill. आणि त्याचप्रमाणे ह्या धनाचा आम्हाला देवाला काय द्यायचा आहे? हिशोब एक दिवस द्यायचा And आहे. accordingly, we have to give an account of our children to God. आणि म्हणून हे धन आम्हाला काय करणं गरजेचं आहे? सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. And that is why this treasure, we have to keep it at a secure place. आणि मग ते सुरक्षित ठिकाण कोणतं आहे? And which is the secure place? स्तोत्र 91:1 मध्ये म्हटलेलं आहे, Psalms 91:1 it says, तरी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty.
आणि स्तोत्र 121:5 आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर तुझा रक्षक होईल आणि सर्व अनिष्टांपासून तो तुझे रक्षण करील. प्रियांनो, परमेश्वराचं गुप्तस्थळ किंवा परमेश्वराचं सानिध्य परमेश्वराच्या हातात देवाला त्या धनाला देणं म्हणजेच त्याचं काय होणार आहे, सुरक्षा होणार आहे. And beloved, the presence of God, his secure place, you have to give it in the hands of God, and that is why your heritage would be protected. आणि ह्या धनाला सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांना देवाची ओळख करून देऊन देवाच्या हातात सुपूर्द करणं ही मातांची पहिली जबाबदारी आहे. And to protect your treasure, you have to give away your riches in the hands of God. कारण देव म्हणतो जे माझ्या हातात असतात ते सुरक्षित असतात, त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत And because God says, whoever are in my hands, they are protected, and no one can take them away. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत दुसरी जबाबदारी आईची काय आहे. We have to see the second responsibility of the mother. आता पास्टर त्याविषयी बोलले, परंतु मी तुम्हाला परत सांगते आईच्या दृष्टिकोनातून. नीतिसूत्रे 6:20 त्याचा उत्तरार्ध, नीतिसूत्रे 6:20 चा उत्तरार्ध, आपल्या आईची शिस्त सोडू नको. My son, do not forsake the father's command. Do not forsake the law of your mother. प्रियांनो, म्हणजे ह्या ठिकाणावर ह्या वचनावरून हे लक्षात येतं की आईची जबाबदारी किंवा आईचं काम काय आहे, तर मुलांना शिस्त लावणं. And here we see that the responsibility and the work of the mother is to discipline the child त्यांना वळण लावणं. and to put them to good order. प्रियांनो, त्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवण्याची शिस्त आम्ही लावली पाहिजे. And we have to teach them to honor the elders. भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी प्रीतीने वागण्यासाठी. And you have to ask them to behave with love with your brothers and friends. कोणाच्या खोड्या काढू नयेत, कोणाला मारहाण करू नये, And not mock anyone or abuse anyone. चोरी करू नये, खून करू नये, Not steal, not kill. मारामारी करू नये. And do not hit anyone. ह्या गोष्टींची शिस्त आम्ही लेकरांना लावणं You गरजेचं have to आहे. discipline the kids in such a way. आम्ही पाहतो बरेच मुलं असे आहेत There are many kids today. आणि मग ते ज्यावेळेस बेशिस्त वागतात आणि मग त्यावेळेस आम्ही म्हणतो की तुझ्या आईने काही तुला शिस्त लावली नाही का. And when they act in an indisciplined manner, we say that has your mother not disciplined you? आणि प्रियांनो, ही शिस्त लावताना देवाने सांगितलेलं आहे नीतिसूत्रे 13:24 आणि 23:13 मध्ये की तू छडी आवरू नको. And while disciplining the child, the word of God in Proverbs 13, it says that do not take back the stick. वेळीच त्यांना तू शिक्षा कर. And on the right time punish them. म्हणजे शिस्त लावताना छडीचा सुद्धा वापर करायला सांगितलेला आहे. And you have to use the stick while disciplining them. बऱ्याचदा माता काय करतात, लहान मुलं आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. And many times mother ignore their kids because they're small. त्यांच्या चुकांवर आम्ही पांघरून घालतो. And they ignore the mistakes. जाऊ दे, लहान आहे, मोठा झाल्यावर सुधरेल. And that he's a small kid right now, and when he'll grow up he'll improve. परंतु त्या चुका घेऊन ते लहान मूल जेव्हा मोठं होतं, But when the child grows up taking the mistakes, तो मोठ्या चुका करायला लागतो. and he tries to make bigger mistakes. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, बऱ्याच जणांना ती माहीत असेल कदाचित. I'll tell you a story. एक आई आणि तिचा मुलगा होता A mother and its son was there, आणि तो मुलगा फार खोडकर होता. and that son was a naughty person, म्हणजे त्याला शिस्त लावलेली नव्हती. and he was not disciplined. आणि मग तो सर्व मित्रांना वगैरे मारामारी करतो, त्यांना मारायचा, मारामारी करायचा. And he used to be very violent with his friends. कोणी भाजीवाला आला की तो चोरी करायचा, त्यांच्याकडनं भाज्या चोर, फळ चोर. And if a vegetable vendor used to come, he used to steal the vegetables. कुणाच्या घरातून पण काही तो चोरून आणायचा. He used to steal anything from others' houses. आणि तो लहान आहे म्हणून त्याची आई त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. And he was a small kid, and that is why his mother used to ignore him. आणि असं करत करत तो मुलगा मोठा झाला. And doing these things, the child grew up, पण त्याच्या सवयी काही त्या बदलल्या नाही. but his habits didn't go away. पण तो ज्या पहिले लहान चुका करायचा, तो हळूहळू मोठ्या चुका The करायला small लागला. mistakes he used to do, he started doing bigger mistakes आणि now. असं करता करता त्याच्या हातून एकदा खून झाला. And doing such things, he murdered someday. आणि मग त्याला तुरुंगात टाकलं And he went to the prison, आणि त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. and he was hanged to death. आणि मग ज्यावेळेस त्याला फाशी देणार होते त्यावेळेस त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. And when he was going to be hanged, he was asked his last wish. आणि तो म्हणाला, मला माझ्या आईला भेटायचंय. He said, I want to meet my mother. आणि ज्यावेळेस त्याची आई त्याला भेटायला गेली, And when the mother came to meet him, तो आईच्या जवळ गेला. he went to the mother, त्याच्या आईला वाटलं की तो तिचं चुंबन घेत आहे. and his mother thought that he was going to kiss her. पण तो आला आणि त्याच्या आईचा गालाचा त्याने करकचून चावा घेतला. But when his mother came there, he bit his mother's cheek. आणि त्या आईला तो म्हणाला, And he said to his mother,
ज्यावेळेस मी पहिली चूक केली, when I did my first mistake, ज्यावेळेस मी माझी पहिली चोरी केली, when I did my first rob, त्यावेळेस जर तुम्हाला शिक्षा केली असती if you had punished me that time, तर माझ्यावर ही वेळ आली and नसती. this time wouldn't have come upon me. आणि म्हणून बायबल सांगतं की वेळीच छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. And so the Bible says, put a stick to the child and save him from the death. त्यानंतर पुढची गोष्ट आम्ही पाहूया, आईचं कर्तव्य काय आहे. नीतिसूत्रे 22:6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. And that train a child in such a way he should go, that when he is old he will not depart from it. आई ही मुलांची पहिली गुरु असते. And mother is the first teacher of the ती children. पहिली धर्मप्रचारक किंवा पाळक सुद्धा असते. And she is the first pastor of the children. कारण लहानपणी मुलं तिच्या जवळच असतात. Because a small child is with her only. मुलं जन्मला शाळेत तर जात नाहीत. And children don't go to school after their birth instantly. आणि म्हणून ते जोपर्यंत आईकडे आहेत तोपर्यंत ती आई त्यांची गुरु असते. Until they're with their mother, the mother is the teacher. आणि म्हणून नीतिसूत्र 31:26 मध्ये पण सांगितलेलं आहे की ती त्या सद्गुणी स्त्रीच्या किंवा त्या सद्गुणी मातेच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. And the Proverbs 31:6 it says that the righteous woman speaks of good things to their children. आणि मग त्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी कोणावर आहे? आईवर आहे. So the mother has a responsibility to teach the children. आणि मग तिने त्यांना काय शिकवावं? And what should he teach her? सुज्ञता त्यांना शिकवावी. And she should teach them the wisdom. दयेचं शिक्षण त्यांना द्यावं. At a teaching of compassion. ह्या वचनाचं इंग्रजी भाषांतर आहे की ज्या मार्गाने तो गेला पाहिजे त्या मार्गाचं शिक्षण त्याला दे. And you have to give him the teaching on the way that he should go. आणि ते पण मुलाच्या स्थितीस अनुरूप. And according to the situation of the child, म्हणजे त्याच्या वयानुसार, according to his age. त्याचं लहान वय असताना त्याला लहान लहान गोष्टी शिकवणं. If the child is small, teach him likewise. मोठं झाल्यानंतर त्याला मोठ्या गोष्टी शिकवा. After he grows up, teach him the things of the elders. लहान असताना त्याला संडे स्कूलला पाठवा. And send the children when they're small to Sunday school. मोठं झाल्यानंतर त्याला चर्चच्या सभांना, चर्चला पाठवा. After they grow up, send them to the meeting of the church. घरामध्ये रोज आराधना करायला, पवित्र शास्त्र वाचायला, प्रार्थना करायला शिकवणं हे आईचं काम आहे. And teach the children to worship, to pray, to read the Bible daily in the house. आम्ही जे जगातलं शिक्षण आहे ना त्याच्यासाठी खूप धडपड करतो. And we strive a lot for the teaching of the world. चांगल्यातली चांगली शाळा त्यांच्यासाठी शोधतो. And we try to search the best of best schools for children. आणि त्यांना चांगला अभ्यास, चांगले मार्क मिळावेत म्हणून चांगली ट्युशन, भरपूर फी भरून ट्युशन त्यांना लावतो. And we send them to the best tuition so that they should score good. त्याच्याही व्यतिरिक्त ज्ञान मिळवण्यासाठी अजून बरेचसे अवांतर क्लासेस असतात, ते सुद्धा आम्ही लावतो. Except that we try to put them to many classes so that they could get good knowledge. पण प्रियांनो, आत्मिक शिक्षणाचं काय? But what about the spiritual teaching? संडे स्कूलमध्ये, चर्चमध्ये थोडा वेळ मुलं असतात. Children are in church and Sunday school for a little time. परंतु जास्त काळ ते आपल्या आई सोबत असतात. But most of the time they are with their mothers. आणि म्हणून आई वडिलांनी त्यांना देवाचं शिक्षण देणं गरजेचं आहे. So the parents need to give the teaching of God to the children. इब्रीमध्ये शिक्षण किंवा प्रशिक्षण ह्याला समर्पण करणे असा शब्द आहे. And in Hebrews, teaching is called as a dedication. देवाच्या कार्यासाठी, मंडळीच्या कार्यासाठी आमच्या लेकरांना समर्पण त्यांचं करणं म्हणजे त्यांना शिक्षण देणं आहे. And to the teaching and the work of the church means it is giving them the right teaching. पवित्र शास्त्रामध्ये एक माता आहे, तिचं नाव आहे हन्ना. And there is one mother in the Bible called Hannah. आणि तिला बऱ्याच वर्षानंतर तिला मूल झालं. And after many years she conceived. आणि तिने तो देवाशी करार केला होता की तू जे मला मूल देशील ते मी तुला परत देईल. And she made a covenant to God, the child you will give me, I'll dedicate it to you. त्या लेकराचं समर्पण तिने देवाच्या कार्यासाठी केलं. And she dedicated the child to the work of God. इतक्या वर्षांनी ते मूल झालं पण तिने ते स्वतःसाठी ठेवलं नाही. And after many years she conceived, but she didn't keep the child to herself. पण तिने तो देवाच्या मंदिरात देवाच्या सेवेसाठी समर्पित केला. But she dedicated the child to service of God in the temple of God. काय नाव होतं त्याचं? What was his name? शमूएल बाळ. His name was Samuel. आणि तो ज्यावेळेस मोठा झाला त्यावेळेस तो इस्रायलचा शास्ता झालेला आहे. And when he grew up, he became the king of Israel. इथं सांगितलंय मुलाच्या स्थितीस अनुरूप शिक्षण दे, म्हणजे वृद्धपणी पण तो त्यापासून परावृत्त होणार नाही.
And it is written, give the right teaching to the child as per the age, and in the old age they won't go away from it. आणि हन्नेनी योग्य शिक्षण दिल्यामुळे आम्ही पाहतो की तो वृद्धाप काळापर्यंत शमूएल देवाची सेवा करत होता. And the right teaching given by Hannah, because of that, till his old age, he was serving the Lord. आणि हीच गोष्ट आम्ही करावी अशी देवाची इच्छा आहे. And the same thing we should do, that is the will of God. त्यानंतर पुढची आईचं कर्तव्य काय आहे? यशायाचं पुस्तक 66वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. तिथे लिहिलंय, आई मनुष्याचे सांत्वन करीते तसे मी तुमचे सांत्वन करील, असं पुढं म्हटलेलं आहे. फक्त आपण पहिला भाग घेऊयात. आई मनुष्याचे सांत्वन करते. And it is written that the mother comforts the man. प्रियांनो, आईचं कर्तव्य आहे की मुलांचं सांत्वन करणं. And the work and the responsibility of the mother is to comfort the children. सांत्वनाची गरज केव्हा असते हो प्रियांनो? And when do you need comforting? ज्यावेळेस ते दुःखात असतात त्यावेळेस त्यांना सांत्वनाची गरज असते. And when they are in sorrow, they need comforting. आता आम्ही पाहतो जगामध्ये लहानपणापासूनच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने मुलं दुखावले जातात. And today's world we see that the children are sorrowful from the young age only. एखादी वस्तू मित्रमैत्रिणींकडे आहे, माझ्याकडे नाही, की ते दुःखी होतात. And my friends have something which is not with me, they became sorrowful. थोडेसे अभ्यास परीक्षेत मार्क कमी पडले की ते दुःखी होतात. And if they score less marks in the exam, they become sad. आणि जर ते नापास झाले दुःखी होतात. And if they are unsuccessful in the exam, they become sad. मोठे झाल्यावर चांगली नोकरी नाही मिळाली. After growing up, if they don't get a good job, विवाहित असतील, वैवाहिक जीवनात जर तणाव निर्माण झाला, and if they don't have a good married life, अशी एक ना अनेक कारणं असतात की त्यामुळे मुलं दुःखी होतात, ते निराशाग्रस्त होतात. and there are many reasons why children become sad and depressed. आणि मग काही नंतर व्यसनाधीन सुद्धा होतात. And some of them go to addictions. आणि मग त्या माता रडत बसतात. And then the mother start crying. परंतु आईचं हे कर्तव्य आहे की ज्यावेळेस ते लेकरं दुःखी असतात त्यांना देवाच्या वचनातून त्यांना सांत्वन द्यायचं. But it's the responsibility of the mother to, when the child is sad, you have to comfort him through the word of God. त्यांना उत्तेजन द्यायचं, त्यांना धीर द्यायचा. And to encourage them to give them the word of God. आणि त्यांना त्या वाईट परिस्थितीवर कशी मात करायची हे त्या आईला शिकवता आलं पाहिजे. And the mother has to teach the children how to overcome the bad situation. आणि मग गरज भासली तर पास्टर आहेत, एल्डर्स आहेत, चर्चचे लीडर्स आहेत. And if the need is there are pastor, elders and the leaders of the church. पण पहिले आईचं कर्तव्य आहे की तिने त्यांचं काय करावं? सांत्वन करावं. But the first responsibility falls on the mother to comfort the child. आणि त्यानंतर पुढचं जे कर्तव्य आहे मत्तेकृ वर्तमान 23:37 मध्ये, जशी कोंबडी पिले पंखांखाली एकवटते त्या प्रकारे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची इच्छा होती, असं येशू यरूशलेमेकडे पाहून बोललेलं आहे. मत्ते 23:37. And Matthew 23:27. 37. Oh, Jerusalem, Jerusalem, the one who kills the prophet and stones those who are sent to her. How often I wanted to gather your children together as a hen gathers her chicks under her wings, but you were not willing. इथे कोंबडी म्हणजे ती कोण आहे? स्त्रीलिंगी नाही का, माता आहे ती. And the hen here signifies the mother. आणि तिचं उदाहरण या ठिकाणी परमेश्वर येशूने वापरलेलं आहे. And Jesus is giving an example of the hen. जशी कोंबडी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते. And like the hen gathers the chicks together. का घेते होती पंखाखाली? And why does she take them together? कधी पाहिले का कोंबडी पिल्लांना पंखाखाली घेऊन बसलेली? And have you seen the hen gather her children? मी लहानपणी खूपदा पाहिलेलं आहे. I have seen a lot of times. ज्यावेळेस ती अशी मैदानामध्ये त्या पिल्लांना घेऊन फिरत असते. And when a hen is walking with the children, आणि जर समजा अचानक वादळ जोरात वादळ सुटलं, and if there's a great wind or a storm there, किंवा वर घार गिरट्या मारायला लागली, or if there's an eagle there, कारण घारीचं लक्ष त्या पिल्लांवर असतं. the eagle wants the children there. आणि मग त्या लेकरांचं त्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी And to protect the chicks, आणि मग ती काय करते, एक तोंडातून विशिष्ट आवाज काढते. and she makes a peculiar sound. आणि मग ते आपले पंख ती वर करते. And then she lifts up her wings. आणि मग ते पटापट सर्व ते पिल्ल त्या पंखाखाली जातात. And quickly all the small chicks go under the wings. आणि मग परत ती पंख बंद करून घेते. And then she closes the wings. एक सुद्धा पिल्लू बाहेर दिसत नाही प्रियांनो. And not one child is left behind. तिच्या पंखाखाली ते सर्व झाकले जातात. All goes under the wings. आणि प्रियांनो,
हेच आमचं देखील काम आहे की आमच्या लेकरांचं आम्ही संरक्षण करावं. And beloved, this is our work, that we have to protect our children. ह्या जगामध्ये अनेक संकट आहेत, And there are many problems in this world. अनेक धोके आहेत. And there are many dangers in this world. शैतान रूपी घार तर रोजच टपलेली आहे, कोणाला खावं आणि कोणाला गिळावं म्हणून. And the devil-like eagle is there every day to eat and kill. आणि मग त्यावेळेस आईचं कर्तव्य काय आहे की आपल्या प्रार्थनेचे पंख तिने पसरले पाहिजेत प्रियांनो. And that is the work of the mother to put out the wings of prayer. आणि मगाशी आपण गीत गायलं, त्याच्या पंखाखाली आश्रय मला. And we sang a song that I have a refuge under his wings. ज्यावेळेस माता प्रार्थना करते, परमेश्वराचे पंख काय करतात, त्यांना ते सुरक्षा देतात. And when a mother prays the wings of God give protection to the children. आणि म्हणून आईचं कर्तव्य आहे की रात्रंदिवस आपल्या लेकरांसाठी अश्रू ढाळून आम्ही प्रार्थना करावी. And that is the work of the mother to pray day and night with tears for the children. प्रार्थना हे एक प्रभावी शस्त्र तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेले आहे. And prayer is a great weapon given to us by the Lord. त्या प्रार्थनेमध्ये मोठं सामर्थ्य आहे. And prayer has great power. आणि म्हणून प्रार्थना करण्याचा कधी कंटाळा करू नका. So do not stop praying. तुमच्या लेकरांना जर तुम्हाला पाहायचंय उच्चस्थानी गेलेलं, And if you want to see your children at a high place, ते चांगल्या स्थितीत आहेत, in a good ते situation, आनंदी राहावेत असं जर तुम्हाला वाटतं, if you want them to stay happy, तर रोज प्रार्थनेचे पंख तुम्ही त्यांच्यासाठी पसरा. and you have to fly your wings of prayer daily from there. आणि त्यांना त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये ठेवा. And keep them in the presence of God. काय बिशादे त्या सैतानाची किंवा त्या घारीरूपी सैतानाची की तो तुमच्या लेकरांना स्पर्श करेल. And how dare the devil can touch your children. तो अजिबात तुमच्या लेकरांना स्पर्श करू शकणार नाही. And he cannot do that. कुठलं संकट जरी आलं तरी ते निघून जाईल, And if a problem comes, it will go away. कारण तुमच्या प्रार्थना त्यांच्या मागे असतील. Because your prayers are with them. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत रूथचं पुस्तक, पहिला अध्याय, त्याचं 10 ते 17 आहेत, परंतु आपण फक्त 10 आणि 17 वाचणार आहोत. रूथ, पुढचं कर्तव्य आईचं काय आहे. आता इथे रूथचं पुस्तक म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं नामी विषयी मी सांगणार आहे. आता ही नामी आई नाहीये, त्या रूथची कोण आहे, सासू आहे. आणि सासूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मदर इन लॉ. हिंदीमध्ये काय म्हणतात, सासूमा. पण मराठीतच आम्ही म्हणतो सासू बाई, म्हणूनच मला वाटतं प्रॉब्लेम येतात सगळीकडे. And Naomi is the mother-in-law of Ruth. आणि सासू आई ज्यावेळेस आम्ही म्हणू त्यावेळेस मला वाटतं की ते प्रश्न सुटणार आहेत सासू सुनेमधले. And when we call the mother-in-law as the mother only, then I think the problems between आणि them मग will go या away. ठिकाणी ह्या सासू आईचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. And here it is written about the mother-in-law. 10वं वचन वाचा बदल. 1:10 का? 1:10, रूथ 1:10. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. And they said to her, surely we will return with you to your people. या ठिकाणी ही जी नामी आहे And then Naomi, ही यहुदी आहे. and she is a Jew. तिथं त्या बेथलेहेमात दुष्काळ पडला म्हणून ती मोवाब देशात गेली. And there was a famine in Bethlehem, and that's why she went to Moab. तिथं गेल्यावर तिच्या 2 मुलांनी ह्या 2 मोवाबी स्त्रियांशी लग्न केलं, अर्पा आणि रूथ. And then her 2 sons married these 2 Moabite girls. आणि नंतर नामीचा पती आणि तिचे 2 मुलं मृत्यू पावले. And then Naomi's husband and kids died. आणि मग ह्या 3 विधवा त्या ठिकाणी राहायला लागल्या. And then the 3 widows were staying there. आता नवरा वारल्यानंतर ह्या 2 सुनांनी निघून जायला पाहिजे होतं नाही का आपल्या माहेरी. And after the husbands died, the 2 women should have gone away to the houses. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या सासूला चिकटून किंवा त्या सासूला धरून त्या ठिकाणी राहिलेल्या. But they stayed there with their mother-in-law. आणि मग ती सासू आता सगळं संपलंय म्हणून ती परत येहुद्याला यायला निघाली. But the mother-in-law, after everything was over, she started to come back. आणि त्यांना म्हणाली की तुम्ही आता आपल्या माहेरी घरी परत जा. And she said to them, now go away to your houses. त्या दोघीच्या दोघी रडून म्हणायला लागल्या की आम्ही तुला सोडून जाणार नाही. But they were crying, and both of them said, we will not leave you. आम्ही पण तुझ्या बरोबर येणार. We'll come with you. कसं काय शक्य आहे हो? How is this possible? आत्ताच्या जगात अशा सासू सुना पाहायला मिळतात का? And can we see this in today's world? क्वचित कुठेतरी आम्हाला पाहायला And मिळते. sometimes we can see that. ज्या सुना त्या सासूला रडून म्हणतात की आम्ही तुझ्या समोर येणार, म्हणजे त्या सासूचा गुणधर्म काय असेल बघा.
And what great qualities does the daughter-in-law have if she says to a mother-in-law म्हणजे that I want to come with you? ते सासू किती प्रेमाने त्यांच्या बरोबर वागत होती. And how loving should the mother-in-law be? किती जीव त्यांनी त्या नामीने त्या सुनांना लावलेला असणार आहे. And what love should Naomi have given to daughter-in-laws? आज त्या सासूंना देखील देवाचं वचन हेच सांगत आहे की तुम्ही सुनांना आपल्या मुली मानून त्यांच्यावर प्रीती करा. And today the word of God is telling the mother-in-laws that love your daughter-in-law as your daughter. आज किती सासवा इथं आहेत की त्यांच्या सुना त्यांच्या बाबत अशा वागू शकतात. And how many mother-in-laws are there that the daughter-in-law speaks this about them? कदाचित तुमच्या सुना विधर्मी असतील, विदेशी त्या असतील. Maybe your daughter-in-laws are of a different background, of a different country. पण ह्या उदाहरणावरून आम्ही शिकलं पाहिजे की आम्ही त्यांना ख्रिस्ताची देवाची प्रीती दाखवणं गरजेचं आहे. But with this example we see that we have to give them the love of God. रूथच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये ती अर्पा निघून गेली आणि मग रूथ त्या नामीसोबत परत येहुदामध्ये आली. And in the 3rd chapter we see that Orpah went away and Ruth stayed back. आणि त्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये ती नामी त्या रूथला म्हणते की तुझं कल्याण व्हावं म्हणून तुझ्यासाठी मी एखादं स्थळ बघायला नको का. And she says, my daughter, shall I not seek security for you that be well with you? अशी इच्छा बाळगणं हे फक्त आई आपल्या मुलीसाठी करत असते. And such a will only a mother can have for a daughter. इथं विधवा सुनेसाठी ती नामी म्हणते की तुझं कल्याण व्हावं म्हणून मी तुझ्यासाठी स्थळ बघू नको का. But here Naomi is telling for a widowed daughter-in-law. बघा ती सून असून तिला ती मुलीसारखं वागवत आहे. And being a daughter-in-law, she is treating her as her own daughter. ती तिची सासू आई झालेली आहे. And she has become her mother. आणि मग इथं ज्या सासू आई आहेत त्या सर्वांना मी विनंती करते की आपल्या सुनांना मुली मानून त्यांच्यावर प्रीती करा. And so I request all the mother-in-laws here, treat your daughter-in-law as your daughters. कधी 2-2, 3-3 सुना घरात असतात आणि मग सासूबाई भेदभाव करतात. And then sometimes you have 2 or 3 daughter-in-laws and then there's differences. मुलांमध्ये मुलींमध्ये नातवंडांमध्ये भेदभाव करतात. And there are differences between the children of one daughter and the other daughter. परंतु असा भेदभाव आम्ही करता कामा नये. And so we shouldn't differentiate like ही this. पवित्र शास्त्राची शिकवण नाहीये प्रियांनो. That is not the teaching of the Holy Scriptures. त्याचप्रमाणे तिताला पत्र 2रा अध्याय 3 ते 5 मध्ये वृद्ध स्त्रिया कशा असाव्यात याविषयी सांगितलेलं आहे. And in the book of Titus it is written how an elderly woman should be. ज्या वयस्कर आहेत, आता ज्यांना सुना आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत. And those who are elderly, who have daughter-in-laws, who have grandchildren. आणि त्या मातांविषयी तिथे त्या पौल म्हणत आहे की त्या सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात, शुद्ध आचरणी असाव्यात. तिताला पत्र 2रा अध्याय 3 ते 5 मध्ये ते वचन ते आपल्याला पाहायला मिळतं. वाचलं तर बरं होईल जरा. तिताला पत्र. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत वंदनशील असावे, त्यात चहाड मद्यपान सक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. त्यांनी तरुण स्त्रियांस असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व आपल्या मुलांबळावर प्रीती करावी. मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Titus chapter 2 verse 3 to 5. The older women likewise that they be reverent in behavior, not slanderers, not given to much wine, teachers of good things, that admonish the young women to love their husbands, to love their children. आणि ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्यांचं काम काय आहे, घरात चुगल्या लावणं, भांडणं करणं नाही, तर त्यांनी काय करायचंय, तरुण स्त्रियांना म्हणजे मुलींना, सुनांना काय शिकवायचंय, आपल्या नवऱ्यांवर आणि मुलाबाळांवर प्रीती करायला शिकवायचं आहे. And the older women should not cause quarrels in their house, but they should teach the daughters and daughter-in-law to love. नातवंडांना सांभाळून त्यांना चांगलं शिक्षण त्यांनी लावायचं. Take care of the grandchildren and give them good teaching. बऱ्याच घरात सासू सासरे मुलांना नातवंडांना सांभाळतात. In many houses the mother-in-law, father-in-law takes care of the grandchildren. आणि मग त्या सांभाळण्यापुरत्या त्या सुना चांगल्या असतात, म्हणजे ज्या त्यांना चांगलं वाटतं की सांभाळतात आपल्याला. And just they're keeping their children well, and that is why the daughter-in-law is good with the mother-in-law. पण जर त्या सासू सासऱ्यांनी जर का आपल्या लेकराला शिक्षा केली की मात्र त्या सुनेला राग येतो. But if the in-laws give punishment to the grandchildren,
the daughter-in-law gets furious. आणि माझ्या मुलाला तुम्ही हात लावायचा नाही. And you shouldn't touch my child. जर तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळायला देता आई वडिलांना तर त्यांचा अधिकार आहे की त्यांना शिस्त सुद्धा लावावी. And if you are giving your children to your parents to take care, it is their right that they can rebuke them. बायबल तसं शिकवतं. And Bible teaches us त्या that. सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. And they should be giving good teaching. आता त्या वृद्ध झालेल्या आहेत म्हटल्यानंतर नातवंड त्यांच्या जवळ असणार आहेत. And if the elderly, they will have grandchildren. आणि म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे वृद्ध स्त्रियांचं, सासूचं, आईचं, आजीचं की त्यांनी आपल्या सुनांना आणि नातवंडांना काय करायचं आहे तर त्यांना शिक्षण द्यायचं आहे. And that is why it is a responsibility of the elderly woman to give teaching to the grandchildren and the daughter-in-laws. हे काही जुजबी हे कर्तव्य आपण पाहिलेले आहेत. And we have seen some small responsibilities. ह्याच्यापेक्षाही अधिक कर्तव्य मातांचे पितांचे पवित्र शास्त्रात नमूद केलेले आहेत. And in the Bible mentions a lot of responsibilities of fathers and mothers. नीतिसूत्रेचं पुस्तक वाचलं की त्या ठिकाणी तुम्हाला सर्व त्या पाहायला मिळतं. If you read the book of Proverbs, you will find it there. नीतिसूत्रेचा 31व्या अध्यायात सद्गुणी स्त्रीविषयी खूप काही गोष्टी लिहिलेल्या And आहेत. Proverbs 31 speaks of the virtuous woman. आणि मग मातांना विनंती करते की आज या मायवारच्या दिवशी तुम्ही घरी जाऊन त्या सर्व गोष्टी वाचा, रोज तुमचं पवित्र शास्त्र वाचा, म्हणजे देवाची इच्छा तुमच्याकडून काय आहे तुम्हाला कळेल. So I request all the mothers to go home, read everything, and you will know what the will of God is about you. आणि मग त्या वचनानुसार आमच्या मुलांचं, आमच्या नातवंडांचं कसं संगोपन करायचं ह्याचं शिक्षण तुम्हाला मिळेल. And through that word, you will know how you should grow up your children. प्रथम तुम्ही ते शिक्षण घ्या. And first you take yourself the teaching, आणि मग तुम्ही ते त्यांना शिकवा. and then you can teach it to them. कारण मुलं हे नेहमी आई वडिलांचं अनुकरण करत असतात. Because the children always copy their parents. जर वडील व्यसन करत असल्याने मुला म्हणतील की व्यसन करू नको, तो मुलगा ऐकेल का? If the father has addiction and if he says to the children don't have any addiction, will the child listen? आई जर प्रार्थना करत नसेल, बायबल वाचत नसल्याने मुलाला म्हणेल वाच बायबल, कर प्रार्थना, ऐकेल का होते मूल कधी? If the mother doesn't pray, read the Bible, if tell the child to pray and read, will the child do it? आणि म्हणून एक म्हण आहे, आधी करावे मग सांगावे. And so there's this saying that you should do it first and then you should preach about it. आणि म्हणून आज मातांना मी विनंती करते की तुम्ही ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रातून वाचा, शिका आणि मग आपल्या मुलांना शिकवा. So I request all the mothers today, read all the things in the Bible, you learn it yourself and then you teach it. आता हे सर्व हे तर तुम्ही करणार, हे तुम्ही करत असतानाच स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढा. And while you're doing all this, take some time out for yourself as well. स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी देवाबरोबर वेळ घालवा. For a spiritual growth, spend some time with God. रोज तुमचं बायबल वाचन, प्रार्थना, स्तुती, आराधना हे तुमचं वैयक्तिक झालंच पाहिजे. Every day reading the Bible, worshiping the God, every day you should do it personally. आणि त्याचप्रमाणे जे पाचारण तुम्हाला असेल त्यानुसार तुम्ही मंडळीत येऊन देवाची सेवा करणं गरजेचं And आहे. accordingly the calling that you have to come in the church and serve the Lord. ह्या झाल्या आत्मिक गोष्टी. That is spiritual things. परंतु आमच्या शरीराच्या गोष्टीसाठी तुमच्या आवडीनिवडी, तुमचे छंद पण तुम्ही जोपासले गेले पाहिजे. But also for your bodily things, the hobbies that you have, the likes that you have to keep like that only. आणि विशेष तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतली And पाहिजे. you should take care of your health also. बऱ्याचशा स्त्रिया आजार अशा अंगावर काढतात, चालढकलपणा करतात. And there are many women who do not treat if they have any sickness. आणि मग मोठा प्रश्न निर्माण होतो. And when the sickness becomes large, आणि मग घरातल्या सर्वांची तारांबळ उडते. and everyone in the house gets scared. घरातल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी आईवर आहे. And the mother has all the responsibility of the family. आणि म्हणून तिने आत्मिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं And आहे. that is why she should take care of her spiritually and also of her body. आणि प्रियांनो, मातांनो, ज्यावेळेस तुम्ही असं कराल And when mothers, if you do likewise, आणि मग त्यावेळेस नीतिसूत्रे 31:28 प्रमाणे and according to the Proverbs 31:28, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवरा उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. in Proverbs 31:28 it says, her children rise up and call her blessed, her husband also, and he praises her. तिची मुलेही उठून तिला काय म्हणणार आहेत? धन्य म्हणणार आहेत. Her children rise up and called her blessed, आणि तिचा नवरा सुद्धा तिची प्रशंसा and करणार even her आहे. husband praises her. त्यांच्या प्रशंसेला आम्ही पात्र व्हावं, And we have to be worthy for those praises, म्हणून जो बोध तुम्हाला केला गेलेला आहे the teaching that you have been given, किंवा रोज ते पवित्र शास्त्र जो बोध करतो or the teaching that the Bible gives you every day, आणि ते तुम्ही पाळा. you have to follow it. प्रियांनो, आता ज्या
माता या ठिकाणी आहेत, काही माता एकट्या असतात. And some mothers are here today, some of them are alone. पती त्यांचे सोडून गेलेले आहेत, And their husbands have gone away. काहींचा घटस्फोट झालेला असेल Some have त्यामुळे. been divorced. आणि मग अशा वेळेस त्या ज्या एकट्या माता असतात And such mothers who are alone, आणि मग त्या थोड्याशा घाबरतात किंवा त्यांना लेकरांना कसं वाढवावं असा त्यांना संभ्रम निर्माण होतो. and they are scared and they do not know how they should grow their children. आणि मग त्या दुःखामध्ये असतात. And they are in sorrow always. आणि मग त्यांच्यासाठी परमेश्वर वचन काय सांगतो, त्यांना एक अभिवचन देव देतो. यशायाचं पुस्तक 54 अध्याय 5 आणि 6 वचन. अशा ज्या एकट्या माता आहेत त्यांच्यासाठी. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे, त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे, तरुणपणे टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे, असे तुझा देव म्हणतो. And to all the mothers who are alone, the Lord has given a promise. And he says in Isaiah 54:5 and 6, for your maker is your husband, the Lord of hosts is his name. And your Redeemer is the Holy One of Israel. He is called the Lord of all the earth. For the Lord has called you like a woman forsaken and grieved in spirit, like a youthful wife when you were refused, says your God. आणि मग ज्या एकट्या आहेत त्यांना देव आज उत्तेजित करत आहे. And to all those who are alone today, God is encouraging तो you. म्हणतो की तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे. And he is saying that the Creator is your husband. म्हणजे पतीची उणीव भरून काढण्यासाठी आमचा देव नेहमी समर्थ आहे. And the one who is fulfilling the shortcomings of your husband is the Lord. आणि म्हणून काळजी करू नका, घाबरू नका. So do not worry, do not be fearful, त्याच्या हाती आपलं जीवन समर्पित करा. and put your life in his hands. त्यानंतर ज्या विधवा माता आहेत So those who are widowed mothers, त्यांच्यासाठी सुद्धा वचन आहे. for them there's a word as well. यिर्मया 49:11 उत्तरार्ध असं म्हणतो की तुझ्या विधवा माझ्यावर भरोसा ठेवत. And Jeremiah 49, it says that your widows should have faith upon me. प्रियांनो, आमचा देव हा विश्वसनीय आहे. And our God is a faithful God. तो काही मनुष्य नाही की त्यांनी खोटं He's बोलावं. not a man that he should lie. आणि मग तो म्हणतो की तुझ्या विधवा माझ्यावर भरोसा ठेवत. And your widows shall have faith in me. आणि म्हणून ज्या विधवा माता आहेत त्यांनी दुःखी राहू नका, त्यांनी परमेश्वरावर भरोसा ठेवा, तो तुमची काळजी घेणार आहे. And those who are widowed mothers, they shouldn't be sorrowful, but they should have the faith in Lord, and he will take care of you. त्यानंतर ज्या वांझ स्त्रिया आहेत किंवा ज्यांना अजून मूलबाळ झालेलं नाही, अशांसाठी सुद्धा देवाकडे अभिवचन आहे. And the women who have not been able to conceive till now, God has a promise for you today. स्तोत्रसंहिता 113 अध्याय त्याचं 9 वचन सांगतं की तो वांझ स्त्रियेला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. And Psalms 113, he says that he blesses the barren woman and he gives her children. आणि म्हणून प्रत्येक मातेसाठी देवाकडे अभिवचन आहे. So all mothers have a promise from God. आणि म्हणून प्रत्येकीने देवावर विश्वास ठेवा, त्याच्यावर अवलंबून राहा. So everyone has to keep their faith on God and be dependent on him. त्याचप्रमाणे ज्यांच्या माता त्यांना सोडून गेलेल्या आहेत So all those whose mothers have left them, किंवा ज्यांच्या माता आहेत पण त्या असून नसल्यासारख्याच आहेत, and all those who have their mothers but their mothers don't love them, किंवा ज्यांच्या माता प्रभूमध्ये झोपी गेलेल्या आहेत, or whose mothers have passed away and went to the Lord, अशा सर्वांसाठी एक माता सदैव उपलब्ध आहे. for all those there's one mother who is there forever. मग अशा आम्ही गीत गायलं, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. And we sang a song that Lord Jesus, you are my mother. आणि तो आमची माता आहे. And he is our mother. तो आईप्रमाणे आमचं सांत्वन करतो. Like a mother, he comforts us. तो आईप्रमाणे आमची काळजी Like a घेतो. mother, he takes care of us. आणि तो आमच्या आईची उणीव आम्हाला कधीच भासू देत नाही. And he doesn't let the shortcomings of a mother, he doesn't make us feel it. आणि म्हणून तो यशया 49:15-16 मध्ये काय म्हणतो वाचा. यशयाचं पुस्तक 49 अध्याय 15 आणि 16 वचन. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या ताण्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित सियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर करून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. Can a woman forget her nursing child and not have compassion on the son of her womb? Surely they may forget, yet I will not forget you. See, I have inscribed you on the palms of my hand. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही का? कदाचित स्त्री
त्या तान्ह्या बाळाला विसरेल, पण मी तुम्हाला कधी विसरणार नाही असं परमेश्वर म्हणतो. And maybe a mother can forget her infant, but I will not forget you, says the Lord. आणि त्यांनी आपल्या तळ हातावर आम्हाला कोरून ठेवलेलं And he आहे. has inscribed himself on his palms. आणि मग कधी कधी आम्ही असं म्हणतो की आमचा देव आम्हाला विसरला की काय, And sometimes we say, has the God forgotten us? देवाने आम्हाला सोडलं की काय. Has he left us? परंतु हे वचन आज आम्हाला उत्तेजित करत आहे आणि आम्हाला आठवण करून देत आहे. But the word of God today is encouraging us and making us remember. आमची माता आम्हाला विसरेल, परंतु आमचा प्रभू आम्हाला कधी Our mother विसरणार may नाही. forget us, but our Lord will never forget त्यांनी us. त्याच्या तळ हातावर आम्हाला कोरलेलं आहे. He has प्रियांनो, inscribed us on his palms. सोपं आहे का कोरून घेणं? And is it easy to inscribe? किती वेदनामय ते आहे. And it is a painful thing. तरी पण त्यांनी त्याच्या हातावर आम्हाला कोरून But still ठेवलेलं he has inscribed us. आहे. आणि तळ हात तर काय रोजच तो समोर त्याच्या दृष्टीसमोर असणारा हात आहे. And his palms are there in front of him always. त्याच्या पाठीवर नाही तर त्याच्या हातावर त्यांनी कोरलेलं Not आहे. on his back, but on his hands he has आणि मग inscribed त्या- us. आणि मग रोज आम्ही त्याच्या दृष्टीसमोर आहोत. So every day we are in front of him. आणि म्हणून आई जरी नसली तरी त्या प्रभूकडे तुम्ही पहा. So if your mother is not there, you have to look to the Lord. आईची उणीव तो भरून काढणार आमचा And परमेश्वर. he will fill up the shortcomings of the mother. अशा ह्या आमच्या मातेबद्दल जोरदार टाळ्या वाजून आपण त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया. तो आम्हाला आनंदित करणारा आमचा परमेश्वर आहे. And he is the Lord who gives us joy. तो आमचं दुःखाश्रू पुसून आमचं सांत्वन करून तो आम्हाला हर्षित करणार And he देव आहे. takes away our sorrow, our tears, and he gives us joy. प्रियांनो, आता हा जो मायवार आहे हा साजरा करत असताना माता आणि मुलं हे दोघं मिळून आजचा हा दिवस साजरा करतात. And while celebrating Mother's Day, the mothers and children together celebrate this day. आणि आता आज मायवार साजरा करण्यासाठी मग अशी पास्टर म्हणाले तसं सर्व मुलं सज्ज झालेले असतील. And to celebrate Mother's Day, we saw Pastor said that all the children are ready to do that. छान छान भेटी त्यांनी आपल्या आईसाठी घेतल्या असतील. They would have got good gifts for their mothers. महागड्या वस्तू घेतल्या असतील. They have got good things for their mothers. हॉटेलमध्ये कदाचित जेवायला घेऊन जातील. And they would take her out to dine. हे सर्व करणं योग्य आहे प्रियांनो. It is true, good and right to do this. परंतु त्याही पेक्षा देवाची इच्छा मुलांकडून काय आहे ते आम्ही थोडक्यात पाहूया. But more than that, what the will of God is for the children, we have to see it. मगाशी इफिस्कराचा उल्लेख पास्टरांनी केलेला आहे. And Pastor told about the Ephesians. त्याच्यानंतर आपण पुढचं वचन वाचूयात. लेवियेचं पुस्तक 19 अध्याय त्याचं 3रं वचन. इफिस 6 मध्ये सांगितले की आई बापांचा काय कर, मान राख, त्यांचा आदर कर, म्हणजेच त्यांना उलट बोलू नको, त्यांचा अपमान करू नको. And it is written that honor your father and mother, do not back answer them, do not mock them. आणि तिथं लेविय 19:3 मध्ये सांगितलंय. And Leviticus 19 and 3 it says, तुम्ही आपली आई व आपला बाप यांचे भय बाळगावे आणि माझे शब्दात पाळावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. and you have to honor your father and mother and follow the Sabbath because I am the Lord your God. आणि मराठीमध्ये सांगितले की तुम्ही त्यांचं भय बाळगावं. And in Marathi it says you have to fear your father and mother. आणि भय बाळगणं म्हणजे काय आहे? And to keep fear, what does it mean? ही आदरयुक्त भीती आहे प्रियांनो. And it is a fear out of respect. आणि भय म्हणजे मागच्या वेळेस आपण पाहिलं की भय धरणं म्हणजे आज्ञा पाळणं आहे. And last time we saw that being fearful means obeying the commandments. आणि म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणं ही त्या आई वडिलांना दिली जाणारी काय आहे? सर्वोत्तम भेट आहे. And so obeying your father and mother is the greatest gift you can give to your parents. इफिस 6 मध्ये सांगितले आई बापांचा मान राख. ज्यावेळेस आम्ही त्यांचा मान राखतो. And Ephesians 6 it says honor your father and mother, and when you honor them, आणि या ठिकाणी सांगितलं की लेवी 19:3 भय धर म्हणजे आज्ञा पाळून ज्यावेळेस आम्ही त्यांच्या भयात राहतो. and here it says when you fear them and when you obey them and stay in the fear, आणि ते त्यांच्यासाठी एक मौल्यवान भेट आहे प्रियांनो. and that is a precious gift for them. नीतिसूत्रे 10:1 मध्ये सांगितलेलं आहे. Proverbs 10:1 it says, उत्तरार्धवाचा पुढचा भाग 10:1 मुलगा मूर्ख तर आई दुःखी, पण जर आपण ह्याचं उलट केलं तर काय होईल? मुलगा शहाणा तर आई आनंदी. and we'll read the latter part, but a foolish son is the grief of his mother, but the reverse it says that a wise child is the happiness of his mother. आणि प्रियांनो, जर काय भेट द्यायचं असेल तर शहाणपणाने वागून आपल्या आईला आनंद देण्याचं गिफ्ट किंवा भेट मुलांनी आईला द्यायची आहे. And the children have to give one gift to their mothers, that you have to act wise and make her glad. शहाणा म्हणजे काय? पवित्र शास्त्रात आम्हाला माहिती आहे, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं तो कोण असतो? शहाणा आहे. And the Bible says the one who is wise, and we know that the one who is wise
built his house on the rock. खडक कोण आहे? And who is ख्रिस्त the आहे. rock? Lord Jesus. आणि जो ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालतो, And one who walks by the word of God, जो ख्रिस्ताचं अनुकरण करतो, and one who obeys him, तो शहाणा आहे. and he is a wise person. आणि मग त्याची आई काय असते? नेहमी आनंदी असते. And so his mother is happy always. मग तुम्ही तिला महागडी गिफ्ट द्या नाही तर नका देऊ. And you give her expensive gifts or you don't give it. तिला हॉटेलमध्ये न्या नाही तर नका You नेऊ. take her out to dine or you don't take पण it. जर तुम्ही ख्रिस्तासारखं तिच्यावर प्रीती करता तर ती आनंदी राहणार आहे. And if you love her like Christ did, she would be happy. त्यानंतर पुढची भेट मुलं आईला काय देऊ शकतात? नीतिसूत्रे 23-22. त्याचा पण उत्तरार्ध सांगितलेलं आहे की आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. आजकाल आम्ही पाहतो मुलं फार आईला उलट बोलतात. And today we see that many children back answer their mothers. आणि म्हणून तिथं सांगितलंय 23-22 मध्ये, And 23:22 it says, do not despise your mother when she is old. ज्यावेळेस ती वृद्ध होईल त्यावेळेस तिला तू तुच्छ मानू नको. And do not despise your mother when she gets older. आता तू म्हातारी झाली, तुला काय कळतं? And you shouldn't say that you are old now, you don't understand anything. आताचा काळ बदललेला आहे And the times have changed today. आणि म्हणून तू गप्प बस. And so you should be quiet. असं म्हणून बरेचसे मुलं आईला काय करतात? गप्प करतात. And many children today do this to their mother. तिचा सर्वांसमोर पान उतारा करतात. And they dishonor her in front of everyone. आणि प्रियांनो, ही गोष्ट चांगली नाही. And beloved, this is not a good thing. वृद्ध झालेल्या आईचा सुद्धा आम्ही सन्मान करावा असं पवित्र शास्त्र आम्हाला And we शिकवतं. should honor the mother who has become old. आणि मग ज्यावेळेस असं करतो तिला तिच्यासाठी ती भेट ठरते प्रिया. And when we do such a thing, it is a gift for her. आणि मग ह्या ज्या सर्व भेटी आहेत त्यांचा मान राखणं, त्यांचं भय बाळगणं, शहाण्यासारखं वागून त्यांना आनंदी करणं, त्याचप्रमाणे त्यांना तुच्छ मानू नये. And all the gifts that are there, that being fearful for them, honoring them and making them glad by your good acts and do not despising them. ह्या भेटी फक्त आजच्या दिवसापुरत्या मर्यादित ठेवू नका. And do not limit these gifts only for today. बरेचसे लोक आहेत मायवरच्या दिवशीच फक्त आईकडे जातात, आईशी गोड गोड बोलतात, आईला ते भेटतात. And many people just go to their mothers for Mother's Day, speak sweetly to their mothers and meet them. आणि मग इतर वेळेस आई कुठं कोपऱ्यात असते ते बघत पण And नाही. other days they don't know where their mother is lying. परंतु हे असं असं करू नका. But do not do this. कारण प्रियांनो, आईचा एक दिवस फक्त एक दिवस आईचा नसतो. Beloved, it is not one day just for the mother. तर उलट आमचा रोजचा दिवस आईमुळे असतो. And our every day of our life is because of the mother. आज जे कोणी आम्ही आहोत ते आमच्या आईमुळे आहोत प्रिया. The person that we are today is just because of our mothers. देवाने आमच्या जीवनात आईला यासाठी ठेवलेलं आहे. And for that God has kept the mother in our lives. आम्हाला घडवण्यासाठी. And to develop us. आणि मग कितीही तुम्ही ज्ञान मिळवलं, So more, whatever knowledge you get, कितीही पैसा तुम्ही मिळवला, and whatever you earn, तरी आपल्या अशिक्षित आईला किंवा गरीब आईला तुम्ही तुच्छ मानू नका. you shouldn't dishonor your illiterate or your poor mother, कारण तिचे आमच्यावर भरपूर उपकार आहेत. because she has done great deeds for us. आणि तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी तिचे उपकार फेडू शकणार नाही. And with how much of money you spend, you cannot repay the favors. आणि म्हणून नावा टिळक आपल्या गीतात म्हणतात, So Tilak says in his songs, किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारा सीमा नाही. and there are countless favors, O mother, that you have done upon me, and I cannot remember them. आणि म्हणून अशा आईबद्दल रोज देवाला धन्यवाद द्या आणि रोज तिच्यासाठी प्रार्थना करा. And about this mother, give thanks to the Lord daily and pray for her daily. हा खरा मायवार आहे. And that is the real Mother's Day. हा पवित्र शास्त्राचा मायवार That आहे. is the Mother's Day of the आणि Scriptures. हा रोज आम्हाला पाळायचा And आहे. daily you have to follow it. प्रभू हे करण्यासाठी तुम्हा सर्वांचं सहाय्य And करो. may God give you the help to do this. आणि आज या निमित्तानं आज माता आणि मुलं आणि यांच्याविषयी आपण बोललेलो शिकलेलो आहोत. And today we have learned about the mother and the children. आणि मग त्यानुसारच आज आपण आठवड्याचं वचन पाहणार आहोत. यशायाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 18वं वचन. Isaiah 8 and 18. आपण सर्व त्या देवाचे लेकरं आहोत आणि देवाच्या योजनेत चालणारे लोक आहोत. And we are the children of God walking in His plans. पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले या आम्हा सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायेला चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत. 8:18. Isaiah 8 and 18 it says, Here am I and the children whom the Lord has given me. We are for signs and wonders in Israel from the Lord of hosts who dwells in Mount Zion. पहा, मी व मला दिलेली मुले आम्हाला इस्रायलात काय ठेवलेले आहे? चिन्ह आणि उत्पात. इंग्लिशमध्ये सांगितलंय साइन अँड वंडर्स.
हिंदीमध्ये म्हटलेलं आहे चिन्ह आणि चमत्कार. And I and the children the Lord has given me have been kept as signs and wonders for Israel. आम्ही सर्वसाधारण लोक नाही आहेत. And we are not ordinary people. आम्ही माता पण एक असाधारण आहोत. We mothers are extraordinary. आमचे मुलं सुद्धा असाधारण Our आहेत. children are extraordinary. कारण आम्ही प्रभूचे आहोत. Because we belong to Lord. आणि म्हणून या मायवारच्या दिवशी हा मायवार पाळत असताना Like we celebrate Mother's Day हा today. बोध आम्ही ऐकलेला असताना And while we are listening to this teaching, आम्ही करार करूया. we make a covenant. मी सर्व माता करार करतील की मी आणि माझी मुलं इस्रायलात काय होणार आहोत, चिन्ह आणि चमत्कार इस्रायलासाठी होणार All the आहोत. mothers should make a covenant. Me and my children will become signs and wonders in Israel. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. May God bless you all. सर्व मातांना पुन्हा एक वार त्या मायवारच्या हार्दिक शुभेच्छा. And may I congratulate all the mothers once again on the Mother's Day. गॉड ब्लेस यू ऑल.